नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण येत्या पूर्व परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे चालू घडामोडी आणि चालू घडामोडींमध्ये महत्त्वाचा घटक ते म्हणजे पुरस्कार. यातले काही महत्त्वाचे पुरस्कार रिवाइज करणार आहोत. तुम्ही याबद्दलचा अभ्यास केला असेल तर तुमची रिव्हिजन होऊन जाईल. जर तुम्ही या संदर्भातला अभ्यास कधी केला नसेल किंवा आतापर्यंत केला नसेल तर तुमच्यासाठी हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट ठरू शकतो. महत्त्वाचे पुरस्कार पाहूया गेल्या 1-1.5 वर्षातले जे आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. बॅचेस बद्दल सुरुवातीला काही इन्फॉर्मेशन देतो. आपली बघा 4 जूनच्या जी आपली पूर्व परीक्षा आहे यासाठी क्रॅश कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. या व्यतिरिक्त आपण जर यावर्षी तुम्ही कंबाईन मेन्स देत असाल तर यावर्षी कंबाईन मेन्स साठी आपण एक बॅच चालू केली आहे 10 तारखेला. या बॅच मध्ये पण ऍडमिशन घेऊ शकता आणि ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही आता आपला कोड यूज करू शकता. आपला कोड आहे कॅपिटल मध्ये अनिकेत. जर तुम्ही हा कोड यूज केला तर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट यावरती मिळेल. सोबत 33% तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळेल. म्हणजे 12 महिन्यांबरोबर 4 महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. 2024 साठी जर प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी विजयपथ नावाची बॅच आपण राज्यसेवा पूर्व आणि मुख्य फाउंडेशनल बॅच 2024 साठी लॉन्च केलेली आहे. 10 जूनला क्लासेस स्टार्ट होतील. या व्यतिरिक्त संकल्प बॅच आहे आपण लॉन्च केली आहे 10 जूनला. संकल्प बॅच कंबाईनचे लक्षात ठेवा. या बॅच मध्ये पण आपले लेक्चर 10 जूनला सुरू होणार आहेत. सो 2024च्या दोन्ही फाउंडेशनल बॅचेस जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल या बॅचेस मध्ये एनरोलमेंट करू शकता. टेलिग्रामला नसाल तर अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा. टेलिग्रामला तुम्ही जॉईन करू शकता. सुरुवात करूया आपल्या सेशनला. हे सगळे पॉइंट्स व्यवस्थितरित्या समजून घेऊयात. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. सर्वात पहिले पुरस्कार नोबेल पुरस्कार. त्यांची काही पार्श्वभूमी पाहूया आपण. बघा अल्फ्रेड नोबेल त्यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे लक्षात ठेवा. तर अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेने स्थापन झालेले नोबेल पुरस्कार आहेत. 1901 मध्ये प्रथमतः हे पुरस्कार देण्यात आले होते. नोबेल पुरस्कारांवरती इतिहासावरती शक्यतो प्रश्न येत नाही. डायरेक्टली पुरस्कार कोणाला भेटलेले आहेत यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारता नेहमी. पण आपण थोडा इतिहास जाणून घेऊया. अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेने स्थापन झालेले ज्यांनी डायनामाइटचा शोध लावलाय आणि 1901 मध्ये हे पुरस्कार पहिल्यांदा देण्यात आलेले होते. आता पुरस्कार बघा कोण देतं किंवा कशा संदर्भात दिला जातो. तर स्वीडन मधील स्टॉकहोम इथे दरवर्षी डिसेंबर मध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. शांतता पुरस्कार स्टॉकहोम सोहळ्यात दिला जात नाही. दरवर्षी त्याच दिवशी नॉर्वेची राजधानी जी ओस्लो आहे ना या ठिकाणी शांतता पुरस्कार म्हणजे नोबेल पीस प्राइज हा स्टॉकहोम मध्ये देत नाहीत. स्टॉकहोम मध्ये बाकी 5 कॅटेगरीचे पुरस्कार दिले जातात. परंतु शांतता पुरस्कार नॉर्वेमध्ये ऑस्लो जे आहे या ठिकाणी दिला जातो. हा मुद्दा लक्षात ठेवा, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक नोबेल विजेत्याला सुवर्ण पदक पदविका आर्थिक पुरस्कार हे सगळं दिलं जातं. मरणोत्तर म्हणजे मृत्यूनंतर नोबेल पारितोषिक देता येत नाही. जर स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारला तर हे पण वाक्य लक्षात ठेवा. 3 व्यक्तींपर्यंत नोबेल पुरस्कार सामायिक करता येऊ शकतो. म्हणजे एक पुरस्कार मॅक्सिमम 3 लोकांना आपण देऊ शकतो एकाच वर्षी. सामायिक फक्त आपण डिवाइड किती लोकांमध्ये करू शकतो? 3 लोकांमध्ये करू शकतो. पहिले भारतीय नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. साहित्यासाठी 1913 मध्ये भेटला होता लक्षात ठेवा पुरस्कार. आणि पहिल्या भारतीय महिला नोबेल पुरस्कार विजेत्या कोण होत्या? तर मदर तेरेसा. शांततेसाठी 1979 मध्ये हा पुरस्कार त्यांना भेटलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. परीक्षेला हे पॉइंट्स विचारले जाऊ शकतात जर त्यांनी इतिहासावरती प्रश्न विचारायचं ठरवलं तर. आता थोडी पार्श्वभूमी आपण या नोबेल पुरस्कारांच्या संदर्भात पाहूयात. नोबेल पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये दिला जातो? पहिलं क्षेत्र आहे भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्स. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस हे देत असतात. दुसरा पुरस्कार यामध्ये पाहायला मिळतो रसायनशास्त्रामध्ये आहे. हे पण रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस देतात. तिसरा आहे वैद्यक शास्त्रामध्ये म्हणजेच फिजिओलॉजी ऑर द मेडिसिन याला दिला जातो द नोबेल असेंब्ली ऑफ कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर चौथी कॅटेगरी आहे नोबेल पीस प्राइज. नॉर्वेजियन नोबेल कमिटी देत असते. नॉर्वेमध्ये हा पुरस्कार दिला जातो. आणि यानंतरचा पुरस्कार आहे अर्थशास्त्रातला इकॉनॉमिक सायन्सेस रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस हे देत असतात. याच्यावरनं आपल्याला अजून एक मुद्दा बघा तो आहे साहित्यामधला पुरस्कार स्वीडिश अकॅडमी. याच्यावरनं आपल्याला कोणता मुद्दा समजतोय तर लक्ष द्या. या पॉइंट वरनं आपल्याला समजतं की नोबेल पुरस्कार टोटल 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एकूण 6 श्रेणीमध्ये दिला जातो. एकूण 6 कॅटेगरीमध्ये दिला जातो. आपण मुद्दा लक्षात ठेवा की किती कॅटेगरीमध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो.
तर टोटल 6 कॅटेगरीज लक्षात ठेवा. कोणकोणत्या आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, मेडिसिन, पीस, इकॉनॉमिक सायन्सेस आणि लिटरेचर. आता सर्वात पहिले डिस्कस करूया या वर्षीचा किंवा 2022चा वैद्यक शास्त्रातला म्हणजे मेडिसिन मधला किंवा फिजिओलॉजी मधला पुरस्कार तो भेटलेला आहे स्वांते पाबो यांना. कशासाठी भेटलेला आहे? फॉर हिज डिस्कवरीज कन्सर्निंग द जीनोम्स ऑफ एक्सटिंक्ट होमिनिन्स अँड ह्युमन इव्होल्युशन. या कार्यासाठी स्वांते पाबो यांना वैद्यक शास्त्रातला नोबेल पुरस्कार भेटलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर साहित्यातला पुरस्कार भेटलेला आहे अॅनी अर्नॉक्स यांना. लक्षात ठेवा, लिटरेचर मध्ये जो पुरस्कार भेटला तो अॅनी अर्नॉक्स यांना भेटलेला आहे फॉर द करेज अँड क्लिनिकल ऍक्टिव्हिटी विथ विच शी अनकवर्स द रूट्स, एस्टॅजमेंट अँड कलेक्टिव्ह रिस्ट्रेंट ऑफ पर्सनल मेमरी. यासाठी हे त्यांचं कार्य दिलेलं आहे अॅनी अर्नॉक्स साहित्य. यानंतरचा पुरस्कार आहे अलेस बियालिस्की यांना नोबेल पीस प्राइज. या वर्षी कोणाला भेटलेला आहे? तर जर व्यक्ती विचारले तर यांचं नाव लक्षात ठेवा. जर संघटनेमध्ये विचारलं तर 2 संघटना आहेत, त्यातली एक आहे मेमोरियल संघटना. ओके, मेमोरियल ही एक संघटना लक्षात ठेवा. आणि व्यक्ती विचारले तर अलेस बियालिस्की हे लक्षात ठेवायचे आपल्याला. कार्य दिलेलं आहे बेलारसचे तुम्हाला हे पाहायला मिळतात, पण कार्य वगैरे काय पाहायची आवश्यकता लागणार नाही. लक्षात ठेवा, बाकीचे पॉइंट सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा की कोणाला भेटलेला आहे. 2 संस्था आणि 1 व्यक्ती. भौतिक शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं फिजिक्स मध्ये 3 लोकांना दिला. 3च का दिला? कारण लिमिटेड 3 लोकांना तुम्ही एक पुरस्कार देऊ शकता. एलेन ऍस्पेक्ट, जॉन क्लॉजर आणि अँटोन झेलिंगर. यांनी लक्षात ठेवा जे कार्य आहे ते आहे क्वांटम सायन्स. क्वांटम सायन्स मध्ये जे यांचं कार्य आहे या कार्यासाठी यांना भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स मध्ये हा पुरस्कार भेटलाय. नाव लक्षात ठेवा, एलेन ऍस्पेक्ट, जॉन क्लॉजर आणि अँटन झेलिंगर. पुढचा पुरस्कार आहे रसायनशास्त्रातला म्हणजे केमिस्ट्री मधला पुरस्कार. या वर्षी किंवा 2022 ला भेटलाय कॅरोलिन बर्टोझी, मॉर्टिन मिल्डल आणि के बॅरी शार्पलेस. रसायनशास्त्रातले हे तिघांना हे पुरस्कार तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुरस्कार आहे अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक सायन्सेस मध्ये. लक्षात ठेवा, बेन बर्नेक, डोग्लास डायमंड आणि फिलिप डिब्यू यांचं नाव लक्षात ठेवा. फायनान्शियल क्रायसिस जे होते बँक्सचे यामध्ये जे यांनी कार्य केलेलं आहे या कार्याच्या दृष्टीने हा पुरस्कार यांना देण्यात आलेला आहे इकॉनॉमिक सायन्सेस मध्ये. लक्षात ठेवा, अर्थशास्त्रामध्ये हा पुरस्कार या 3 व्यक्तींना भेटलेला पाहायला मिळतो. पुढचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी पुरस्कार. साहित्य अकादमी हा पुरस्कार तुम्हाला पाहायला मिळतो बघा. 2021 चा जो पुरस्कार आहे साहित्य अकादमी 2021 चा सांगतोय बरं का मी, तर किरण गुरव यांना भेटलेला होता बाळूच्या अवस्थांतरणाची डायरी या जे तुम्हाला त्यांचं एक कथासंग्रह पाहायला मिळतो यासाठी भेटलेला आपल्याला दिसतं. 1955 पासून हा पुरस्कार सुरू झालेला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2021 चे पुरस्कार पाहतोय बरं का आपण. प्रणव सखदेव यांना काळे करडे स्ट्रोक्स या कादंबरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2021 भेटलाय. युवा पुरस्कार 2011 ला सुरू झालाय. बाल साहित्य पुरस्कार संजय वाघ यांना भेटला होता. जोकर बनला किंग मेकर 2021 चा हा पुरस्कार तुम्हाला पाहायला मिळतो. लगेच काम करा, हे लेक्चर झाल्यानंतर 22 चे पुरस्कार पण रिवाइज करा. आपण या अगोदर वेगवेगळ्या लेक्चर मध्ये 22 चे पुरस्कार पण घेतलेले आहेत, पण आता मला वाटलं की आयोग थोडं जुनं विचारता आहे म्हणून या लेक्चर मध्ये हे सांगावं तुम्हाला. 2021 साली जो पुरस्कार भेटलाय बाल साहित्य पुरस्कार संजय वाघ यांना 2010 ला ही सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार अमेरिकेतली संस्था आहे. लक्षात ठेवा, साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार जाहीर केले त्यांनी. समाज कार्यासाठी प्रेमाताई पुरव आणि साहित्यासाठी नरेंद्र चपळगावकर. नरेंद्र चपळगावकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2023 जे आता झालं याचे अध्यक्ष तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, हे पण लक्षात ठेवा. या दोघांना पुरस्कार भेटलाय, समाज कार्यासाठी प्रेमाताई पुरव, साहित्यासाठी नरेंद्र चपळगावकर. यानंतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार अंशुल छत्रपती यांना दिला होता. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रातील विशेष पुरस्कार राम जगताप, वाङ्मय प्रकार पुरस्कार संतोष चिंत्रे आणि ललित ग्रंथ पुरस्कार लेखक रमेश अंधारे. लक्षात ठेवा, दगडी मत्ता या कादंबरीसाठी. यानंतर राष्ट्रीय जल पुरस्कार. राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये बघा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पश्चिम विभाग सुरडी सोलापूर मधली जी आहे त्याला 3रा क्रमांक भेटला होता आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दापोली नगर पंचायत 2रा क्रमांक आहे देशामध्ये. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट राज्य जर पाहिली तर उत्तर प्रदेश टॉपला आहे, राजस्थान आणि तमिळनाडू हे लक्षात ठेवा. पहिली 3 राज्य ही तुम्हाला पाहायला
मिळतात राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 चे ते. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022. 2023 पण आपण डीएनएच्या लेक्चर मध्ये कव्हर केले. तुम्हाला 2023 वरती पण प्रश्न येऊ शकतो, पण मी 22 तर क्लिअर करतो कारण 23 चे ऑलरेडी आपण पाहिलेले आहेत. बरोबर. सो लक्षात ठेवा 9 जानेवारी 2022 ला पुरस्कार दिला होता बेवर्ली हिल्स कॅलिफोर्नियामध्ये. सर्वोत्कृष्ट चित्रपट भेटला होता किंवा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं आपण पाहिलं पॉवर ऑफ द डॉग हा चित्रपट लक्षात ठेवा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याचेच चित्रपटाचे तुम्हाला डायरेक्टर पाहायला मिळतात जेम कॅम्पियन. सर्वोत्कृष्ट अभिनेता विल स्मिथ आठवत असेल. यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निकोला किडमन आणि बाकीचे पण एकदा काय करा रीड करा व्यवस्थित. यानंतर ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला होता. भारताच्या कुजन कुलने हा जो चित्रपट आहे ना आपला कुजन गर्ल या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार या ठिकाणी जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो. ढाका इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स बरोबर किंवा फिल्म फेस्टिवल ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2022 तर विचारलं तर दोघांना भेटलंय लक्षात ठेवा. संस्था किंवा एक संस्था आणि एक व्यक्ती आहेत. गुजरात आपत्ती व्यवस्थापन संस्था संस्थात्मक श्रेणीमध्ये गुजरातच्या संस्थेला भेटलाय आणि प्राध्यापक विनोद शर्मा वैयक्तिक श्रेणीमध्ये भेटलाय. 2023 मध्ये हे पुरस्कार भेटलेत लक्षात ठेवा. ओडिसाच्या संस्थेला भेटलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट जी संस्था आहे ओडिसाची त्यांना आणि मिझोरामची एक फायर स्टेशन पाहायला मिळतं आपल्याला लुंगलेई. तर त्या मिझोरामच्या एकाला भेटल्या संस्थेला आणि ओडिसाला वैयक्तिक कॅटेगरीमध्ये डिक्लेअर केला नव्हता त्यावेळेस. ओके. पण हे 2022 चं विचारलं तर दोन नावं लक्षात ठेवा गुजरात संस्था आणि विनोद शर्मा 22 साठी. बरं लास्ट गोष्ट आहे बघा शिंजो अॅबे ज्यांचं निधन झालं किंवा हत्या झाली मागच्या वर्षी तर यांना नेताजी पुरस्कार 2022 आपण प्रदान केलेला होता. 2022 चा नेताजी पुरस्कार जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांना दिला होता. तर हे आपले आजचे करंट अफेअर्सचे काही महत्वाचे पॉइंट्स होते जे अवॉर्ड्स मध्ये पाहणं गरजेचं होतं. येत्या लेक्चर्स मध्ये असेच काही पॉइंट्स आपण कव्हर करूया. जर तुम्ही ग्रुपला नसाल तर या नंबरचा स्क्रीनशॉट काढा आणि मला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून देईल. सुपर कोचिंग बद्दल माहिती सांगतो बघा. 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस या सर्व गोष्टी तुम्हाला सुपर कोचिंग वरती मिळून जातील. या व्यतिरिक्त आपल्याला हे ऑफलाईन क्लासेसची रेकॉर्डिंग पाहायला मिळतील. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करण्यासाठी आहेत. आपल्या काही बॅचेस चालू आहेत बघा. राज्यसेवा प्रिलिम साठी बॅच आहे, त्यासोबत कंबाईन मेन्सची बॅच आहे, विजयपथ नावाची 2024 ची फाउंडेशनल बॅच आणि संकल्प नावाची आपली जी बॅच आहे ती कंबाईन साठी आहे. कोणत्याही बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला तर आपला कोड नक्की यूज करा कॅपिटल मध्ये आणि हा कोड यूज केला की तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आपल्या बॅच वरती मिळून जाईल. टेलिग्रामला जॉईन नसाल तर आत्ताच टेलिग्राम वरती जा आणि केसर टेक्स्टबुक सर्च करा किंवा क्यूआर कोड स्कॅन करा, तुम्हाला टेलिग्रामला जॉईन करता येईल. ओके चला. सो आपण या लेक्चर मध्ये थांबूया. भेटूया अशाच एखाद्या लेक्चर मध्ये जिथं आपण असे अनेक पॉइंट्स कव्हर करूया आणि परीक्षेच्या दृष्टीने आपण थोडी रिव्हिजन करूया. चला थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.